ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. भगवद्गीतेकडे बघताना अनेकदा असं म्हटलं जातं की ती एक रूपक कथा आहे, म्हणजे आपल्या आतल्या चांगल्या वाईटाच्या लढाईचं प्रतीक. हो, अगदी. कृष्ण म्हणजे देव, अर्जुन म्हणजे आपला आत्मा, कौरव म्हणजे वाईट विचार, असं सगळं. बरोबर. पण श्री अरविंद म्हणतात की असं फक्त प्रतीक मानलं ना तर गीतेची खरी ताकद, विशेषतः प्रत्यक्ष जगात काहीतरी करणाऱ्या माणसासाठीची ताकद, ती कुठेतरी हरून जाते. नेमका हाच मुद्दा आहे. आज आपण श्री अरविंद यांच्या एसेज ऑन द गीता या ग्रंथावर आधारित याच विचारांवर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. म्हणजे गीतेचा वक्ता कोण आहे, श्रोता कोण आहे, आणि ती कुठल्या परिस्थितीत सांगितली गेली, म्हणजे ते कुरुक्षेत्र, ह्या गोष्टींना प्रत्यक्ष मानणं श्री अरविंदांच्या मते इतकं महत्वाचं का आहे, हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील. हो, कारण त्यांच्या मते गीतेचा पूर्ण अर्थ लावायचा असेल तर हा संदर्भ म्हणजे वक्ता प्रत्यक्ष ईश्वर श्रीकृष्ण, श्रोता त्यांचा मित्र पण गोंधळलेला वीर अर्जुन, आणि वेळ म्हणजे कुरुक्षेत्रावरचं ते भयंकर युद्ध सुरू व्हायच्या आधीचं, हे सगळं दुर्लक्षून चालणार नाही. पण अनेकांना वाटतं की प्रतीक मांडल्यामुळे गीता जास्त वैश्विक होते, म्हणजे कोणत्याही काळात कोणत्याही व्यक्तीला लागू पडते. मग श्री अरविंदांना नेमकं काय खटकतं यात? त्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की जर तुम्ही गीतेला फक्त एक रूपक, एक ॲलेगरी मानलं तर गीतेचं जे व्यावहारिक मूल्य आहे, म्हणजे रोजच्या जीवनात कृती करणाऱ्या माणसासाठी तिचं जे गांभीर्य आहे, ते जवळजवळ शून्य होऊन जातं. म्हणजे असं म्हणायचंय का की जर ही सगळी फक्त आपल्या मनातली लढाई असेल तर मग गीतेचा उपदेश फक्त अशा लोकांसाठी उरतो जे साधू आहेत किंवा फक्त मानसिक शांतीच्या शोधात आहेत? अगदी. नेमका हाच धोका श्री अरविंद दाखवतात. जर सगळं प्रतीकच असेल तर मग प्रत्यक्ष जगात, कठीण परिस्थितीत एखाद्या नैतिक पेचात सापडलेल्या माणसाला कृती करण्यासाठी जी दिशा हवी असते ती गीता देऊ शकणार नाही. ती फक्त एक आतल्या चिंतनाची गोष्ट बनेल. आणि मग जो वीरवृत्तीचा माणूस आहे, जगात सक्रिय आहे, त्याच्यासाठी जो कर्मयोगाचा मुख्य संदेश आहे गीतेचा, तो कुठेतरी बोथट होऊन जातो. बरोबर. आणि कुरुक्षेत्राबद्दल काय? त्याला ते फक्त पार्श्वभूमी मानत नाहीत असं तुम्ही म्हणालात? हो, त्यांच्या दृष्टीनं कुरुक्षेत्र म्हणजे काहीतरी नुसतं स्टेज नाहीये की ज्यावर हे गीतेचं नाटक झालं. मग काय आहे? ते प्रत्यक्ष संकट आहे. एक बाहेरचं भयानक असं नैतिक आणि सामाजिक द्वंद्व आहे, ज्याच्यामुळेच गीतेची ती गहन शिकवण बाहेर आली. अच्छा. अर्जुन खरंच एका धर्मसंकटात सापडला होता. तो काही काल्पनिक पेच नव्हता. म्हणूनच कुरुक्षेत्र हे निमित्त आहे आणि प्रेरणाही आहे गीतेतला धर्म प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी. म्हणजे त्या बाह्य संघर्षाशिवाय तो आंतरिक उपदेश तितका प्रभावी नसता असं म्हणायचंय. बरोबर. त्याशिवाय कदाचित ती एवढी कृतीप्रवण शिकवण झालीच नसती. हे पटतंय. आता वक्ता म्हणजे श्रीकृष्ण यांच्याबद्दल बोलूया. त्यांना केवळ प्रतीक न मानता प्रत्यक्ष ईश्वर मानण्यावर श्री अरविंद इतका भर का देतात? इथे श्री अरविंद परत गीतेमध्येच काय म्हटले तिकडे आपलं लक्ष वेधतात. पहिलं म्हणजे शास्त्र काय म्हणतात, आणि स्वतः श्रीकृष्ण गीतेत अनेक वेळा स्वतःलाच परमेश्वर म्हणून सांगतात, विश्वाचा आधार म्हणून घोषित करतात. हो, ते तर आहे. आणि दुसरं म्हणजे गीतेतला जो अवतार सिद्धांत आहे, म्हणजे देव पृथ्वीवर खास कारणासाठी शरीर घेऊन येतो, आणि विभूती योग म्हणजे देवाची अनंत रूप आणि शक्ती जगात कशा दिसतात, हे दोन्ही सिद्धांत खूप महत्वाचे आहेत. याचा अर्थ काय होतो आपल्या चर्चेसाठी? याचा अर्थ असा की गीताचं सांगतीये की देव तर सगळ्यांमध्ये आहे, पण काही ठिकाणी तो थोडा प्रकट होतो. तर श्रीकृष्णाच्या रूपात तो पूर्ण अवतार म्हणून आलेला आहे, स्वतः आलेला आहे. अच्छा. त्यामुळे जर आपण गीतेचा हा अवतार सिद्धांत मानणार असू तर मग वक्ता म्हणून श्रीकृष्णाकडे दुर्लक्ष करणं हे म्हणजे गीतेच्या मूळ गाभ्यालाच नाकारण्यासारखं आहे. म्हणजे शिकवण कोणी दिली हे महत्वाचं ठरतं. हो, श्री अरविंदांच्या मते शिकवण देणारा कोणी केवळ ज्ञानी माणूस नाहीये, तर स्वतः ईश्वर आहे.
आणि हे मानल्यामुळे त्या शिकवणुकीला एक वेगळा अधिकार, एक वेगळं वजन प्राप्त होतं. हा मुद्दा जरा वेगळा आहे, कारण आजकाल अनेक जण म्हणतात की विचार महत्वाचा असतो, व्यक्ती नाही. अगदी. पण श्री अरविंद म्हणतात की इथे व्यक्ती म्हणजे तो ईश्वरी अवतार दुर्लक्षित करता येत नाही, कारण ती शिकवणच मुळात सामान्य मानवी बुद्धीच्या पलीकडची आहे आणि ती देणारा स्वतः ईश्वर आहे, हेच तिच्या सामर्थ्याचं एक मोठं कारण आहे. आणि ह्या प्रत्यक्षपणामुळेच गीता केवळ एक तात्विक चर्चा न राहता जीवनाच्या रणांगणावर लढण्यासाठीचं खरंखुरं मार्गदर्शन बनते. तर थोडक्यात सांगायचं तर श्री अरविंदांच्या विश्लेषणानुसार गीतेची खरी शक्ती ही तिच्या त्या प्रत्यक्ष संदर्भात आहे. म्हणजे एका अत्यंत महत्वाच्या क्षणी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष ईश्वराने म्हणजे श्रीकृष्णाने एका प्रत्यक्ष योद्ध्याला, अर्जुनाला दिलेल्या उपदेशात, केवळ प्रतीकांमध्ये नाही. बरोबर. आणि म्हणूनच तिची शिकवण फक्त आपल्या मनातल्या चांगल्या वाईटाच्या संघर्षापुरती नाहीये, तर बाहेरच्या जगात जी आव्हानं येतात, मोठी नैतिक, सामाजिक, अगदी राजकीय आव्हानं सुद्धा, त्यांना सामोरं जायला सुद्धा ती तितकीच महत्वाची आणि लागू पडते. म्हणजे ती फक्त आत्मचिंतनासाठी नाही, तर कर्मयोद्ध्यांसाठी आहे, जे जगात राहून आपलं काम करतायत, कर्तव्य करतायत, त्यांच्यासाठी. अगदी त्यांच्यासाठी आहे. हे खरंच एक वेगळा आणि महत्वाचा दृष्टिकोन आहे गीतेकडे बघण्याचा. हो, नक्कीच. आणि जर हा दृष्टिकोन आपण स्वीकारला, म्हणजे गीतेतील पात्र आणि प्रसंग हे केवळ प्रतीक नाहीत, तर प्रत्यक्ष आहेत, जसं श्री अरविंद म्हणतात, तर मग एक प्रश्न उरतोच की आजच्या आपल्या जगातल्या ज्या मोठ्या समस्या आहेत, जे संघर्ष आहेत, त्यांना सामोरं जाताना या गीतेच्या शिकवणी लागू करण्याच्या आपल्या पद्धतीवर, या दृष्टिकोनाचा नेमका काय परिणाम व्हायला हवा, यावर विचार करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.